भाजप आमदार सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या घेतलेल्या भेटीवरून राजकीय वादळ उठलंय। धस मुंडे भेटीची बातमी फुटल्यामुळे सुरेश धस यांची चांगलीच कोंडी झाली। यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। मात्र भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी शुक्रवारी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली। त्यामागचं कारण म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून सुरेश धस यांनी थेटपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं। मग अचानक असं काय झालं की त्यांना धनंजय मुंडे यांची भेट घ्यावीशी वाटली, असा सवाल अनेक जणांनी उपस्थित केलाय। तर इकडे विरोधकांच्या हाती तर आयतेच कोळीत धस मिळाले। त्यांनी धस यांना खिंडीत गाठलं, म्हणजे वाल्मिक कराडचा मुद्दा राहिला बाजूला आणि सुरेश धस मुंडे भेटीवरून चर्चा रंगू लागली। पण आता यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा धसांनी केलाय। खरं तर धस यांनी मुंडेंच्या भेटीविषयी दोघांनीही बरीच गुप्तता पाळली होती। बातमी फुटू नये म्हणून दोघांकडूनही काळजी घेण्यात आली होती, पण व्हायचं ते झालंच। कुणीतरी प्रसार माध्यमांना ही बातमी दिली आणि भेटीचं पितळ उघडं पडलं। तर आता ही बातमी कुणी फोडली असा प्रश्न खुद धसांनाही पडला होता। पण त्याच्या मुळाशी जाणार नाही तर ते धस कसलेल्या धसांनी अवघ्या 24 तासातच त्यांचा छडा लावला। हा गेम कोणी केला हे मला माहिती आहे। बीडमधील एका मोठ्या नेत्याने हे सगळं घडवून आणलेलं आहे, याची माहिती मला आहे। आज मी लगेच बोलणार नाही, पण मुख्यमंत्र्यांकडे संबंधित नेत्यांची तक्रार करणार आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सुसाट सुटलेल्या सुरेश धस यांना ब्रेक लावणारा बीडमधील तो मोठा नेता कोण याची चर्चा जोरदार रंगलेली आहे। कारण तो नेता कोण ज्यानं धसांचा गेम केला? धसांना अडचणीत आणण्यासाठी तर ही बातमी जाणीवपूर्वक फोडण्यात आली नाही ना, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। धसांना डॅमेज केल्यास कुणाला बीड जिल्ह्यातून फायदा होणार, असे एक ना एक अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या 2 भेटी घेतल्या। या भेटीवरून सुरेश धस यांना टीकेचं धनी व्हावं लागलं आहे। गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडीवर नजर टाकल्यास सुरेश धसांभोवती बीडचं राजकारण फिरत असल्याचं चित्र आहे। पण मुंडेच्या भेटीमुळे काही प्रमाणात का होईना धसांना डॅमेज व्हावं लागलं। मात्र यावर आता धस कोणता मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।